सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या भिंतीलगत अनधिकृतरित्या उभारण्यात आलेली सुमारे 80 खोकी सोमवारी पहाटेपासून जमीनदोस्त करण्यात आली। गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या भिंतीलगत अनधिकृतपणे टपऱ्या आणि खोकी उभारण्यात आली होती। यामुळे वाहतुकीची कोंडी वाढत होती। पोलीस मुख्यालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता। तसंच सार्वजनिक जागेचा अडथळा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्यानं येत होत्या। या पार्श्वभूमीवर महापालिकेनं नियोजनबद्ध पद्धतीनं कारवाईचा निर्णय घेतला। सोमवारी पहाटेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचं पथक, JCB यंत्रणा आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसर सील करत खबरदारी घेतली। काही व्यावसायिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली। कारवाई दरम्यान अनधिकृत खोकी हटवून जागा मोकळी करण्यात आली। महापालिकेकडून संबंधितांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणं आणि शासकीय इमारतीलगत असलेली अतिक्रमणं हटवण्यासाठी पुढील काळातही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। शहरात शिस्तबद्ध आणि अडथळामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी अतिक्रमणांविरोधातील मोहीम सातत्यानं सुरू राहणार असल्याचं सोलापूर महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितलं।